माननीय ACP साहेब सरकारवाडा विभाग यांच्या आदेशानुसार या ठिकाणी एकत्रित मॉकड्रिल जी आहे ती घेण्यात आली। ही मॉकड्रिल जी होती ती मान्सूनपूर्व तयारी करता होती। या मॉकड्रिलचा मेन उद्देश होता की आपल्या नाशिक शहरामध्ये जेव्हा पूर येतो, पुरामध्ये माणसं व्हायला लागतात, तर त्या माणसांना बाहेर काढणं, त्यांना प्रथमोपचार करणं आणि त्यांना वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना पुढच्या ट्रीटमेंट करता पाठवणं असा आजचा मॉकड्रिलचा विषय होता। या मॉकड्रिलमध्ये वेगळे विभाग सहभागी झाले होते। मेन ह्या मॉकड्रिलचे इंचार्ज भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस सिनियर इन्स्पेक्टर आहेत, यांना या ठिकाणी मॉकड्रिल करता जबाबदारी देण्यात आली होती। सर या ठिकाणी 2 पेशंटला सोडून आलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। तर या ठिकाणी 2 पेशंट आपण बघितलं असेल की पाण्यामध्ये 2 व्यक्ती जे आहेत या एरियामध्ये राहणाऱ्या, त्या पाण्यात काहीतरी गेल्या होत्या आतमध्ये आणि अचानक पाण्याची लेवल वाढल्यामुळे ते बुडायला लागलं। याचा सिक्वेन्स असा होता की ते जेव्हा पाण्यात बुडतात त्यावेळेला या ठिकाणून त्यांना कॉल मिळतो पोलीस डिपार्टमेंटला मिळतो, कलेक्टर ऑफिसला मिळतो आणि मग त्यांच्याकडचे सगळीकडे ही शासकीय संघटना, शासकीय वेगळे विभाग आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि ते या ठिकाणी पोहोचतात। यामध्ये आपण बघितलं असेल की जेव्हा पाण्यात बुडण्याचा मेसेज गेला त्यावेळेला फायर डिपार्टमेंट सगळ्यात या ठिकाणी पोहोचलं। फायर डिपार्टमेंटचे 2 प्रशिक्षित फायरमॅन आहेत ते पाण्यात उतरले, त्यांना पाण्यात उतरून त्यांना बाहेर काढून आणलं। बाहेर काढून आणल्यानंतर त्यांना जेव्हा बाहेर काढल्यानंतर ते बेशुद्ध पडलेले आढळले किंवा बेशुद्ध पडलेले असतील त्यावेळेला त्यांना या ठिकाणी फर्स्ट एड केलं होतं। फर्स्ट एडमध्ये एक पद्धत या ठिकाणी बघितली आपण, त्याला बोलतो आपण शेफर्स मेथड, आणि दुसरी पद्धत जी आहे त्याला बोलतो आपण CPR। या दोन्ही पद्धती त्या ठिकाणी चालू शकतात। शेफर्स पद्धतीमध्ये त्याच्या पोटातलं पाणी काढून मग त्याचं थांबलेला श्वास चालू केला जातो आणि CPR मेथडमध्ये त्याचा श्वास बंद पडलेला असेल, हृदय बंद पडलेलं असेल तर त्याला त्या ठिकाणी CPR केलं गेलं। म्हणजे पेशंट आपल्याला ह्या पद्धतीने 2 पेशंट भेटले, त्यांना त्या पेशंटला उचलून पोलीस डिपार्टमेंट आणि सिव्हिल डिफेन्सच्या टीमने एका पेशंटला आपण स्ट्रेचरद्वारे बघितलं असेल त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आपण त्यांना पाठवलं आणि ॲम्ब्युलन्समधून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं गेलं। दुसरा पेशंट जो होता त्याला आपण CPR केलं, त्या पेशंटला उचललं तिकडून आणि त्या पेशंटला आपण त्याच ॲम्ब्युलन्समधून आपण सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं। या ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंटचे सहभागी झाले होते, जसं पोलीस डिपार्टमेंट आहे, होमगार्ड आहे, सिव्हिल डिफेन्स आहे, मेन मुख्य रोल फायर डिपार्टमेंटचा आहे आणि त्याच्यानंतर सैफी ॲम्ब्युलन्सचा पण एक उत्कृष्ट आणि छान असा रोल त्यांनी त्या ठिकाणी पार पडला। सिव्हिल डिफेन्सची टीम त्या ठिकाणी होती। एवढंच सांगू शकतो तुम्हाला सगळ्यांना की पुढच्या महिन्यापासून आपल्याकडे पावसाळा सुरू होतो आहे आणि पावसाळ्यामध्ये असा जर प्रसंग निर्माण झाला तर सगळे शासकीय विभाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकतील, लोकांना सहकार्य करू शकतील। धन्यवाद।